तर राम मित्रांनो, आता उठलेलो आहे आपण झोपेतून. आता वाजलेत 7:30 आणि आता आपण आवरू. आणि भाई मी कशामुळे उठलो, मी रविवारी तर उठत नाही. इथं ना आलं ते डुक्कर आलं, ते 4-5 कुत्र्यांनी म्हणून ते एका डुक्कर आलं एकदम, म्हणजे इतका आवाज आला की भाई विचारू नका. मित्रांनो, आता आपली आंघोळ वगैरे झाली आहे. मी आंघोळीतून आलो बाहेर, तर बघतो काय, माझा मावशीचा मुलगा आणि मावशी आलेली. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही बसलो रीलची एडिटिंग करायला. बघा एडिटिंग करतोय कॅपकट प्रो. तर मित्रांनो, आपली एडिटिंग झाली. आणि जर का तुम्ही कालचा व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या तिथे वरती केळाच्या झाडापाशी निघला होता साप. तर दादा तर मित्रांनो, आता आपली एडिटिंग झाली, पण बाहेरून काय आवाज येत होता चला आपण बघू. तर बॅकग्राऊंडमध्ये थोडा आवाज येईल पप्पाचा. ते बघ अख्खे झाडावर चढली. झाड कापत होते मित्रांनो. ठीक आहे. तर आता एडिटिंग झाली, आता आपण जेवण करू. चला. तर पप्पाला आहे उपवास. पप्पा खाऊ राहिले बगर आणि मी खाणार आहे मिसळ. चला आपण दादाला बोलू, चल मिसळ खायला. चला चला. मित्रांनो, आता आपण मिसळ खाल्ली. मग आपला दादा जो आहे तो आला होता, तो झोपलेला आहे आता. आणि आपले पप्पा पण आता झोपणार आहे. आणि आता मी थोडे फ्री फायर खेळणार आहे. मग आपण भेटू. ओके. आपण चाललो होतो बाहेर माझ्या दादा सोबत. बाहेर म्हणता आपण आलो दत्त मंदिरात. इकडं काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो. जे पण ब्लॉग बघतात ते त्यांनी जय दिगंबर लिहायचंय मित्रांनो कमेंटमध्ये. बघू शकता काय भारी मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडं वेदपाठ शाळेत जे पण म्हणजे हिंदू बांधव आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो. जे पण बघतात ते ब्लॉग त्यांनी जय दिगंबर कमेंट करायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, दर्शन करा बाई. आपलं दर्शन दत्त मंदिरात. आणि आता आपण चाललो होतो माऊली संकुलच्या तिकडं अहिल्यानगरमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रमध्ये. मग तिथं जाऊ. तिथं काही कॅमेरा अलाउड नाही, त्याच्यामुळे तिकडंच मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. ठीक आहे. तर आधी पाया पडू मग भेटू. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.